मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा। या ठिकाणी अभंगाची प्रस्तावना संपली महाराज। उभं आयुष्य ज्यांनी समंद मानव जातीसाठी आपलं आयुष्य चंदनासारखं झिजविलं अशी आपली सर्वांची माऊली, आपल्या सर्वांची गुरुमाय, आपल्या सर्वांचे संत, आपल्या सर्वांचे आराध्य, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आदरणीय परमपूज्य षटस्थल परमी राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु महाराज आज आपल्यातून देहरूपाने निघून गेलेले आहेत। पण जाता जाता माऊलीने एक शब्द सांगितलेला आहे, जुनं टाकत आहे नवीन लवकरच धारण करणार आहे। जुनं टाकत आहे, कपडे मळाल्यानंतर आम्ही पुन्हा त्याला का फेकून देतो का, फाडून टाकतो का, पुन्हा वापरात घेतोच ना। कपडे घाण झाल्यानंतर घरची माऊली त्याला स्वच्छ साबणाने धुते, पुन्हा नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी ते परिधान करत असतो। तसं हे मळालेलं वस्त्र आहे म्हणले, आता हे जीर्ण झालेलं आहे, फक्त हे काढून टाकायचं आहे आणि दुसरं परिधान करायचं आहे। हे माऊलीचे वाक्य आहेत। म्हणून माऊली राष्ट्रसंत गेलेत ही वाचा कुणीही काढायची नाही। राष्ट्रसंत सदैव आपल्यासाठी इथं स्थिर झालेले आहेत। या ठिकाणी 20वा पावलेत, या ठिकाणी आपल्यासाठी समोर बसलेले आहेत महाराजात। कोणीही आपण अंतःकरणातलं जे काही आहे ते इथं मांडावं, मिळणार नाही अशातली गोष्ट नाही। सगळ्यांना सगळं काही मिळणार आहे एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे महाराज, एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी, फक्त तेवढा भाव घेऊन आपल्याला यायचं आहे। अशी राष्ट्रसंत माऊली आपल्यातून निघून गेली, शरीराच्या माध्यमातून, पण ज्ञानाच्या माध्यमातून, मार्गाच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून, संग्रहित अशा साहित्याच्या माध्यमातून माऊली आजही तुमच्या आमच्यामध्ये आहेत। आणि माऊलीने दिलेली ही परंपरा आता निरंतरपणे आपणाला पुढे चालवायची आहे। आणि त्याच ओघामधील प्रति 3 वर्षाला त्रैवार्षिक महोत्सव ज्याला आम्ही म्हणतो, प्रति 3 वर्षाला माऊलीच्या अध्यक्षतेखाली होणारा हा अधिक मास या ठिकाणी माऊलीच्या साक्षीने, माऊलीच्या समोर या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यातील आजचा हा 7वा दिवस आहे। म्हणून आजचा विषय केवळ संत या वाक्यावरती असेल। शिवाहार विषय असताना नेमका आता विषय प्रामुख्याने आम्हाला 2 गोष्टीच्या माध्यमातून पाहायचा। पहिले आहे संत आणि संतांनी दाखवलेला मार्ग। 2 विषय याच्यामध्ये आम्हाला पडताळायचे, हाताळायचे, पाहायचे आहेत। पहिले संत आणि दुसरे संतांनी दिलेला मार्ग किंवा संतांनी उपदेशिलेला तो ज्ञानाचा मार्ग। या दोन्ही गोष्टी हाताळत असताना जीवन प्रभूच्या जीवनामध्ये आलेला आज नेमका कसा या अभंगाचं पहिलं
आपल्या अभंगाच्या माध्यमातून जो विषय या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला आहे, त्यांच्या जीवनातील आलेली ती अनुभूती आहे, ती परिस्थिती आहे, ती वास्तविकता आहे. त्यांच्या जीवनातील घडलेला तो परिवर्तन संत या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न करतात, जीवनपूर्व आपणाला दर्शवण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः मी या ठिकाणी आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. आपल्या सगळ्यांना आपली परंपरा माहिती आहे, पण आज हा जो कार्यक्रम आहे ना, हा कार्यक्रम महाराष्ट्रातील संबंध कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम आमचे आदरणीय मराठी तडका हॉटस्पॉट याच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीला ही परंपरा कळावी म्हणून थोडंसं परंपरेबद्दल मी सांगणार आहे. कारण की ही शिवसंप्रदायाची परंपरा मराठवाड्यातील काही जिल्हे जर सोडले तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मध्य महाराष्ट्र या भागामध्ये तेवढी आणखीन लोकाभिमुख झालेली नाही, आणखीन ती तेवढी प्रसारित झालेली नाही. त्याच्यासाठी माऊलीने उभं आयुष्य चंदनासारखं 104 वर्ष ते झिजविलं. म्हणून आज हा महाराष्ट्र, किमान महाराष्ट्र म्हणतो मी, अन्यही ठिकाणी आता विदर्भामध्ये बरेच सप्ते चालू आहेत ना, यशातली गोष्ट नाही, पण परिपक्वरित्या आणखीन ते नाहीयेत. काही लोकांना आणखीन शिवकीर्तनाची परंपरा माहिती नाहीये, शिवभजनाची परंपरा माहिती नाहीये, शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली आणखीन काही लोकांना माहिती नाही. जसं वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे शिवयोगी संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली जसं प्रत्येकाला माहिती आहेत ना, तसं शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली ज्यांनी शिवभजनाची कीर्तनाची परंपरा आखली ते संत आणखीन प्रकाशित झालेले नाहीयेत. विशेषतः आमचे बंधू मराठी हॉटस्पॉटच्या माध्यमातून मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की एक छोटीशी क्लिप तुम्ही तयार करत जा आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक विषय आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवित जा. या शिवसंस्कृतीचा जर आम्ही पाया जर शोधण्याचा प्रयत्न केला तर शिवसंस्कृती ही जगातील सर्वात जुनी परंपरा आहे, जुनी संस्कृती आहे. मला इतिहासाच्या माध्यमातून बघा, पुराणाच्या माध्यमातून बघा, वेदांच्या माध्यमातून बघा, शास्त्राच्या माध्यमातून बघा, अनेक संतांच्या पदप्रमाणाच्या वाक्यातून पाहू शकता. शिवसंस्कृती ही जगातील पहिली संस्कृती आहे आणि याला जर इतिहासाच्या माध्यमातून पुरावे हवे असतील तर हडप्पा संस्कृती आजही जिवंत आहे. आजही मोहनजोदडो संस्कृती आजही जिवंत आहे. गुगल वरती सर्च करू शकता, विकिपीडियावरती सर्च करू शकता, युट्यूब वरती सुद्धा पाहू शकता. ही प्रगतशील संस्कृती द्रविड संस्कृतीच्या माध्यमातून उदयास आली होती. द्रविड संस्कृती म्हणून मूळ ही संस्कृती शिवसंस्कृती होती, ज्या संस्कृतीमध्ये एका देवालाच भजण्याची पद्धत होती. एक देव, एकच देव महाराज, अन्य देव नाही. आणि त्या देवाचं स्वरूप केवळ लिंग स्वरूप होतं महाराज, केवळ लिंग स्वरूप होतं महाराज. कालांतराने इसवी सन पूर्व 3500 वर्षापूर्वी म्हणजे 3500 वर्षापूर्वीचा इतिहास, इसवी सन पूर्व सांगतोय. आता हे 20वे शतक आहे, 2000 वर्ष. या 2000च्या पूर्वीचे 3500 म्हणतात तर 5500 वर्षाचा खालचा इतिहास आजही जिवंत आहे. आणि तो जिवंतपणे आम्हाला सांगतो की शिवसंस्कृती ही विश्वातली पहिली संस्कृती आहे. अनेक जण अनेक गोष्टी थापा मारतील पण इतिहासात त्याची नोंद सापडणार नाही, पण शिवसंस्कृतीची नोंद प्रत्येक ठिकाणी मिळेल. आणि त्याच संस्कृतीतून उदय पावलेल्या बाकीच्या अन्य संस्कृती आहे. शिवाहर जगातील जेवढे काही संप्रदाय ज्यावेळेस आम्ही खंगाळण्याचा प्रयत्न करतो, शोधण्याचा प्रयत्न करतो, पाहण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचा पाया कुठं जर मिळतो तर महाराज त्या भगवान शिवाच्याच चरणी मिळतो. 18 पुराणे शिवलीला गाती, 18 पुराणे शिवलीला गाती, 18 पुराणे शिवलीला गाती, 18 पुराणे शिवलीला गाती.
उमापती समाधानो ऐसा उमापती समाधानो ऐसा उमापती समाधानो अपना ही शिवपाठांतर्गत माऊलीने उदाहरण दिला मला 18ही पुराणे शिवलीला गाती ऐसा उमापती समर्थ जो ऐसा उमापती समर्थ जो महाराज. आता इतिहासाचं जर पाहिलं गेलं तर तुम्हाला काळ सांगितलो 5,500 वर्षाच्या पूर्वीचा. त्याच्या अगोदरचा काळ इतिहासामध्ये नाही बरं का. बुद्धांचा काळही त्याच्या अलीकडचा आहे, ईसाईचा काळ त्याच्या अलीकडचा आहे, इस्लामिकचा त्याच्या अलीकडचा आहे. आणखीन जेवढे काही धर्म असतील, जेवढे काही पंथ असतील, जेवढे काही संप्रदाय असतील, त्या प्रत्येकाचा काळ इसवी सन पूर्व 1000-2000 वर्षाच्या मधलाच आहे. इसवी सन पूर्व सांगतो मी, नाही अशातली गोष्ट नाही. इसवी सन पूर्व 1000-2000 वर्ष, पण इसवी सन पूर्व 3500 वर्ष, 3500 वर्षाच्या इतिहास फक्त शिवसंस्कृतीचा आहे, द्रविड संस्कृतीचा आहे, हडप्पा संस्कृतीचा आहे. म्हणून शिवसंस्कृती ही अतिशय प्राचीन आहे. हा झाला इतिहासाचा मुद्दा. आता तुम्हाला थोडस पुराणाच्या माध्यमातून सांगतो. महाराजांनी प्रमाण घेतलं म्हणून त्यांचं निरून करावं लागेल की निरसरण. युगे 28 उभा तप करी मस्तकी तो धरी शिवलिंग. 28 युगापासून तप करणारा माझा पांडुरंग परमात्मा, जो महाराष्ट्राचा आराध्य दैवत असं माझे वारकरी बांधव म्हणतात ना, तर त्या विठुरायाच्या मस्तकावरती त्याचा इष्टलिंग आहे. ज्या पद्धतीने लिंगायत बांधव आपला इष्टलिंग आपल्या हृदयावरती धारण करतात ना, तसं विठुरायांनी आपला देव आपल्या मस्तकावर धारण केलेला आहे. हा त्याचा पुरावा. शिवाहार वारकरी संप्रदायाची ज्यांनी निर्मिती केली असे शिवयोगी संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर माऊलीचं पीठ कोणतं महाराज? आळंदी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे गाव जे आहे ना, वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे माझे शिवयोगी ज्ञानेश्वर माऊली. माऊलीचा योग बघा. माऊलीने कोणता योग साधला? शिवयोग साधला महाराज. शिवयोग साधला. कारण की जीवाला जर अविर्मुक्ती प्राप्त करायची असेल तर त्याला शिवयोगच साधावा लागतो. संत ज्ञानेश्वरापासून तर संत तुकाराम महाराजांपर्यंत आलेली जेवढी काही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ती व्यवस्थितरित्या खंगाळून बघा. व्यवस्थितरित्या पडताळून बघा. आम्हाला तिथं अनेक साक्षी मिळतील. या 4ही भावंडाच्या समाध्या ज्या ठिकाणी आहेत, माझे निवृत्ती बाबा, माझे ज्ञानोबा, माझे सोपाणी काका, माझी मुक्ताई यांच्या समाधी स्थळाला ज्या वेळेस आम्ही भेट देतो ना, आम्ही पाहून आलोय, ते प्रत्येक स्थळ शिवतीर्थ आहे महाराज. ते प्रत्येक स्थळ शिवतीर्थ आहे. का? कारण की शिवा वाचून कोणी नाही महाराज. कोणी नाही, दुसरा कोणीच नाही आहे त्रिभुवनामध्ये. सगळे काही त्याच्यापासून निर्माण झाले आहेत. म्हणून ही शिवसंस्कृती जगातील पहिली व सर्वात जुनी संस्कृती आहे. पण काळा वेळेनुसार शिवभक्ताचा स्वभाव कसा आहे? भोळा बरं का, महादेवासारखा है ना. भोळा तो शंकर आपण म्हणतो ना, पार्वतीचा बरं भोळा आहे तो. तसं त्याचे भक्तही भोळेच. आणि त्या भोळ्यावरती काही समाजकंटकांनी आक्रमण केलं. समाजकंटकांनी आक्रमण करून याच्या संस्कृतीला झापण्याचा प्रयत्न झाला, मिटविण्याचा प्रयत्न झाला, संपवण्याचा प्रयत्न झाला. याला इतिहासामध्ये नोंद आहे. आर्यांनी ज्या वेळेस द्रविड संस्कृतीवरती आक्रमण केलं ना, त्यावेळेस महाराज हडप्पा संस्कृती संपली, म्हणजे संपू लागली.
त्याला संपवण्याचा प्रयत्न बाहेरून आलेल्या संस्कृतीने केलेला आहे. पण शेवटी असं झालं महाराज, त्याही लोकांचा नाविलाज झाला. त्यांनी भरपूर तडपशाही केली, पण शेवटी त्यांचा पाया रचणारे म्हणजे माझ्या वारकरी बांधवाचा पाया रचणारे माझे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला दरी सहज स्थिती मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारण ज्ञानदेवासार. मी कुण्या परंपरेचा आहे, माझ्या परंपरेतील मूळ पुरुष कोण आहेत? वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत जरी विठोबा असतील, श्री विठ्ठल असतील, तर त्याचे मूळ गुरु कोण आहेत महाराज? तर तो आहे आदिनाथ उमा. आता याच्यामध्ये हळूहळू आम्ही थोडस संप्रदायाकडे वळू. वारकरी संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, जैन संप्रदाय असेल, ईसाई संप्रदाय असेल. ईसाईच मी म्हणणार नाही, इस्लामिक संप्रदाय ज्यावेळेस आम्ही खंगाळतो ना, तर अनेक ठिकाणी असं स्पष्टपणे कळलंय की अनेक मस्जिदीमध्ये इष्टलिंग किंवा शिवलिंग आजही स्थिर आहे. ते मक्केतील मक्केश्वर असेल किंवा ताजमहलातील तेजोलिंग असेल. अशी एक नाही महाराज, हजारो उदाहरणं आहेत जे अनेक विद्रोही लोकांनी या शिव संस्कृतीवरती आघात केला आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. पण माऊलीने शेवटी स्वतः येऊन सांगितलं, मी त्याचा आहे, तो माझा आहे, कोणीही याला बदलू शकत नाही. आणि याचे सबळ पुरावे आपल्याला मिळतात. याच पद्धतीनं ज्यावेळेस शिवसंस्कृतीचा इतिहास आम्ही पाहायला जातो, इतिहासाच्या माध्यमातून पुराव्यासगट, तर 7व्या शतकामध्ये निजगुण शिवयोगी म्हणून एक संत झाले महाराज, पहिले संत. त्याच्या अगोदरचा इतिहास आहे पण तो थोडासा लोप पावलेला आहे. आणखीन त्याच्याबद्दल चालू आहेत, प्रयत्न चालू आहेत. 7व्या शतकामध्ये पहिले संत शिवयोगी, निजगुण शिवयोगी ज्यांचं नाव आहे, त्यांनी साहित्याची निर्मिती चालू केली महाराज शिवसंस्कृतीची. आणि त्यांनी सबळ असे पुरावे त्या ठिकाणी निर्माण केले. अनेक ग्रंथ लोकाभिमुख केले, लोकप्रसारित केले, लोकप्रवाहित केले, लोकांमध्ये आणून ठेवले. शिवयोगींचा काळ 7व्या शतकातील असेल तर तीच परंपरा 12व्या शतकामध्ये समताने क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून, वचन संपदेच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर ठेवली. ती परंपरा आजही नोंद आहे. ज्यावेळेस अनेक संप्रदायाची आम्ही तुलना करतो, त्यावेळेसही आम्हाला असं निदर्शनात येतं की शिवसंस्कृती हाच सगळ्याचा पाया आहे, आधार आहे, आधारस्तंभ आहे, तो पाठीचा कणा आहे. हा कणा जर काढून टाकला तर माणूस जगू शकतो का? जगू शकत नाही किंवा खडी राहू शकत नाही. तसं प्रत्येक संस्कृतीचा पाया किंवा कणा जर काय असेल तर ही शिवसंस्कृती आहे महाराज. 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपाची स्थापना केली आणि त्यावेळेस महाराज संपूर्ण वर्ण व्यवस्था, जात व्यवस्था, पंथ व्यवस्था, गोत्र व्यवस्था किंवा अनेक प्रकारच्या उच्च नीचता, वर्ण व्यवस्था या सगळ्या गोष्टीला लाथाडून मानवता हीच एकमेव जात म्हणून बसवांनी पुकारून सांगितलं. 770 शरणांना एकत्रित केलं. त्यामध्ये प्रथम स्थान, जगातली पहिली क्रांती ज्याला स्त्री क्रांती म्हणतात, अशा माझ्या माय माऊल्यांना अपवित्र मानणारी ही सगळी सृष्टी किंवा ही सगळे संप्रदाय बसवांनी त्यांना शरण म्हणून जागा दिली. 77 शरणी त्याच्यामध्ये भाग घेतला. ही जगातली पहिली क्रांती होती महाराज. त्यानंतर 13व्या शतकामध्ये ज्ञानोबा माऊली आले आणि ज्ञानोबा माऊलीने ते सांगितलं की माझे नाथ म्हणजे जगाचे नाथ आहे, ज्याला जगन्नाथ म्हणतात महाराज. तीच परंपरा पुढे चालू झाली. पण मधला काही काळ पुन्हा शिवभक्तीला ग्लानी आली आणि त्या ग्लानीला काढण्यासाठी 16व्या शतकामध्ये भजन परंपरा, वीरशैवांची या शिवसंस्कृतीची भजन परंपरा निर्माण करण्यासाठी संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा अवतार झाला किंवा जन्म झाला. आणि तिथून ही संस्कृती लोक अभिमुख झाली, लोकांकडे गेली. आणि मग तिथून प्रत्येक संतांनी शिवसंस्कृतीमध्ये संत जर पाहायला गेले तर महाराज किमान 25चा आकडा आजही आमच्याकडे आहे. 25-30 संत या परंपरेमध्ये झालेले आहेत. पण काळाच्या ओघाने त्यांचे जीवनचरित्र पुसले गेले. काळाच्या ओघाने त्यांचे जीवनचरित्र पुसले गेले महाराज. तरीही अनेक संतांचे जीवनचरित्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामध्ये मन्मथ माऊली असतील, लिंगेश्वर प्रभू असतील, बसवलिंग प्रभू असतील, महादेव प्रभू असतील, लक्ष्मण महाराज असतील,
शिवदास माऊली असतील, तथा जीवन प्रभू असतील, चन्ना महाराज असतील, अशा अनेक संतांचे जीवन चरित्र आज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ते त्यांचे संग्रहित सर्व आज आपणाला सुलभपणे मिळू शकतात. म्हणून ही अशी शिवसंस्कृती संतांच्या वशाप्रमाणे 20व्या शतकामध्ये राष्ट्रसंताच्या हातामध्ये आली आणि त्यांनी याला पूर्णपणे उजाळा दिला. शिवाहार अशी चालत असलेली ही शिवसंस्कृती, या शिवसंस्कृतीतील जीवन प्रभूचा आजचा हा अभंग या ठिकाणी आपण चिंतनासाठी घेतलो. माऊली या ठिकाणी सांगतात, आज भाग्य उदय आले संत पाऊल देखिले. आज या शब्दाला अत्यंत महत्व देतात महाराज. का? कारण की भूतकाळ कोणी पुन्हा रिपीट अगेन केला नाही आणि भविष्य काळही कोणी पाहिलेला. संत एका ठिकाणी सांगतात, गेली घडी नाही गेलेली वेळ पुन्हा येणार नाही बाबा. घडीच्या काट्याला रिवर्स घेर कधी नसतो बर का. म्हणून जीवनातील गेलेला वेळही घटिकाही पुन्हा येत नसते. म्हणून संत सावधान करतात, भविष्य कोणी पाहिलेलं नाही, भूतकाळ पुन्हा कुणाला परत आणता येणार नाही. म्हणून आज इथं आम्ही जगत आहोत ना, हेच आज आमच्यासाठी पर्वणी बनू शकते. म्हणून जीवन प्रभूच्या जीवनामध्ये आलेली पर्वणी ती म्हणजे संत. शिवाहार आणि ते संत ज्यावेळेस जीवन प्रभूच्या जीवनामध्ये आले ना महाराज, त्यावेळेस परिवर्तन कसं घडलं बघा. आता नेमकं संत कोण हे थोडक्यात जाणून घ्या. संत म्हणजे कुठल्या मठाचा मठाधिपती नाही. संत म्हणजे कुठल्या डिग्र्या प्राप्त केलेल्या नाही. संत म्हणजे कोण्या संस्थाने दिलेली पदवी नाही. संत म्हणजे कुठले तरी पांडित्य प्राप्त केलेला माणूस नाही. संत म्हणजे 6 शास्त्र 4 वेद 18 पुराणांना मुखोद्गत करणारा नाही. संत म्हणजे केवळ रामकथा, शिवकथा, भागवत कथा, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान देणारा नाही. संत म्हणजे काही असं काही पांढरा कपडे, हिरवे कपडे, निळे कपडे, पिवळे कपडे, काळे कपडे, फलाने बिस्ताने कसले बी कपडे घातला तर संत होत नाही महाराज. संताची 10 लक्षणं मनमत माऊलींनी आपल्या अनुभवानंद ग्रंथातून, शिवानंद बोध ग्रंथातून आपल्या समोर ठेवलेली आहे. दोन्हीही ग्रंथामध्ये त्याचा आपल्याला आधार सापडतो. माऊलीच्या अभंगामध्येही त्याचा आधार सापडतो आणि परमर्शातही त्याचा आधार सापडतो. ज्या पद्धतीने धर्माला 10 तत्व दिलेली आहेत, धर्माची 10 तत्व, अहिंसा, सत्यम, अस्तेय, ब्रह्मचर्य, दानम, पूजा, जप, ध्यानम इति धर्मस्य संग्रह. हा संग्रह ज्याच्याकडे असेल तोच धर्माचा अधिकारी, धर्माधिपती आहे आणि त्यालाच धर्मामध्ये जगण्याचा अधिकार आहे. तद्वत संताला जर ओळखायचं असेल तर 10 लक्षणं सांगितलेली आहेत. कोणते कोणते? दया, क्षमा, शांती, अक्रोध, भजन, शमदम, त्याग, अभेद ही लक्षणी संत जाणीजे, ही लक्षणी साधू जाणीजे. मग असे संत ज्या वेळेस आम्हाला दिसतात, कोणते 10 लक्षणं? दया, क्षमा, शांती, अक्रोध, भजन, शम, दम, त्याग, अभेद ही लक्षणी संत जाणीजे. हे लक्षणं ज्याच्यामध्ये असतील तो गृहस्थी असेल तरी संत आहे, तो व्यापारी असेल तरी संत आहे, तो शेतकरी असेल तरी संत आहे, तो मठाचा उत्तराधिकारी असला तरी संत आहे, एखादी फकीर असला तरी संत आहे. शिवार असे संत ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतात त्यावेळेस काय करतात महाराज? ऐशी जी संत निज आनंद भरीत, ते कृपाळू नाथ अनाथांचे. ऐशे जे संत, इथे व्यक्तिविशेषत्व दर्शवलेलं आहे. व्याकरणाच्या अंतकरणातून थोडं माध्यमातून जर आम्ही जाण्याचा गेला तर इथे व्यक्तिविशेषत्व कोणचं दर्शवलेलं आहे? जो कार्य करणारा आहे, जो परिवर्तन करणारा, जो बदल करणारा आहे, जो माणसाचं जीवन जीवाच्या भावनेतून शिवाच्या भावनेमध्ये स्थिर करणारा आहे, तो ऐसे जे संत निज आनंद भरीत. कोणता आनंद महाराज? बाहेर मिळणारा आनंद नाही, लौकिक आनंद नाही, क्षणभंगूर आनंद नाही, नाचणारा नाही, फुटणारा नाही, तुटणारा नाही, विटणारा नाही, मातीत मिसळणारा नाही, क्षणभंगूर नाही, ज्या आनंदाची सीमाच नाही महाराज, ज्या आनंदाची मर्यादाच नाही, ज्या आनंदाची गणतीच नाही, गणनाच नाही, तो आनंद निजानंद ज्याला म्हणतात. आणि तो प्राप्त झाल्यानंतर कुठला आनंद शिल्लक राहत नाही. ऐशी जे संत निजानंद भरीत,
ते कृपाळू नाथ अनाथांचे. आणि असे जर नाथ जर आपल्या जीवनामध्ये आले तर आपणाला सनाथ करायला वेळ लागणार नाही. शिवहर म्हणून संत या ठिकाणी सांगतात की बाबा आज जे आहे तिथं आम्ही जगलं पाहिजे. उद्याची चिंता करू नका आणि गेलेल्या काळाबद्दल रडत बसू नका. आज काय चालू आहे याला महत्व द्या. आज काय चालू आहे हे ज्या वेळेस कळलं त्यावेळेस आनंद आपल्या समूह येतो. अभंगाचं दुसरं विचाला स्नान घडले पतित. ज्यावेळेस संताची कृपा झाली, संताच्या पदचरणांचं दर्शन झालं, त्यांची रजधुळी ज्या वेळेस आपल्यावरती पडली ना, त्यावेळेस त्यांचा प्रसाद, त्यांचा अनुग्रह, त्यांचं ज्ञान ज्यावेळेस आपल्याकडे प्रवाहित झालं ना, त्यावेळेस काय झालं महाराज? ओघ आला म्हणतात. ओघ, ओघाचे प्रकार वेगवेगळे आहेत बरं का. अनेकांच्या जीवनात ओघ आले आणि माणसं माणसातून उठून गेली.
अनेक अनेक वेगवेगळी ओघ आहेत महाराज. माणसं माणसातून उठून गेले, काही जणांनी लाईनच सोडली महाराज, काही जणाला घराची लाईन सुद्धा सुधारणा झाली किंवा कळना झाली. म्हणजे कशाच्या माध्यमातून? ओघाच्या माध्यमातून. म्हणून संत म्हणतात संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावे ओघ बिघडला. सगळं बिघडतं महाराज. म्हणून ओघ येत असताना हा कुणाचा यावा, कसा यावा आणि कुण्या ओहात किंवा कुण्या ओघात आम्ही वाहावं हे वाहणाऱ्याला कळावं. म्हणून संतांच्या जीवनामध्ये, जीवनप्रभूच्या जीवनामध्ये आलेला हा जो ओघ होता, कुणाचा होता? जान्हवीचा होता, त्या गंगेचा होता महाराज. तुम्हाला मी सांगून गेलो, गंगा पापम, 3 प्रकारच्या गोष्टी जीवनामध्ये अतिशय दुःख देतात. पाप, ताप आणि दैन्य. या 3 गोष्टीवरच माणसाच्या जीवनातील कर्म आहे, प्रारब्ध आहे, भोग आहे. पाप, ताप आणि दैन्य, 3 गोष्टी. 3 गोष्टीमुळे माणूस कर्म करतो. या 3 गोष्टीला जर संपवायचं असेल तर शास्त्रकार म्हणतात 3 प्रकारच्या गोष्टी आम्हाला करावं लागेल. पाप घालवायचं असेल तर गंगेला जावं लागेल. गंगा पापम. आमच्या जीवनातील जर ताप जर घालायचा असेल तर त्या रवीची प्रार्थना करावी लागेल. शशी तापम म्हणजे आपल्या चंद्रदेवाची प्रार्थना करावी लागेल. शशी तापम. आणि जर आमच्या जीवनातील जर दैन्य घालवायचं असेल तर कल्पतरूला शोधावं लागेल. आता कल्पतरू आहे का? म्हणून पापही जाणार नाही, तापही जाणार नाही, दैन्यही जाणार नाही, पण हे 3ही एकत्रित मिळण्याचं एक स्थान आहे. पाप ताप दैन्य गेले. गंगा पापम शशी तापम दैन्य कल्पतरुस्ततः पापम तापम च दैन्यम हरे तू साधू समागम. त्याचा समागम जर मिळाला ना महाराज, तर महाराज वाल्या कोळ्याचा वाल्मिक व्हायला वेळ लागला का? रामाच्या अगोदर रामायण लिहिणारा वाल्मिक कोण होता? पक्का वाटमोड होता. मोहरी एवढे खडे आणि 7 रांजण गच्च भरलती. म्हण मोहरी एवढे खडे आणि 7 रांजण गच्च भरलती. एवढ्या लोकाला त्यांनी मारलं होतं. असा महापापा वाल्या सुद्धा केवळ संत दर्शनात जन्मनाच्या अगोदर रामायण रचलं. हे इतिहास आहे. कशाचं सामर्थ्यावर? तर एकमेव त्या संताचा ओघ माझ्याकडे आला. ओघ जाणवीचा आला. तो पतित होता पण पावन झाला. स्नान घडले पतित. बुद्धांच्या काळातील एक योग येतो महाराज. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. उंगलीमार नावाचा एक डाकू होता, विश्वविख्यात. प्रत्येक व्यक्तीला मारायचा आणि त्याचे एक बोट कापायचा. आपल्या गळ्यातील, जसं आपल्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असतात ना, तसं मारलेल्या माणसाच्या बोटाला रुद्राक्ष समजून तो गाठ मारायचा आणि गळ्यात अडकावायचा. अशा अनंत लोकांना त्यांनी मारलं होतं महाराज. पण एक वेळेस बुद्धांची भेट झाली, एक वेळेस, आणि बुद्धांनी त्याला त्याच्या जीवनातील खरा मार्ग सांगितला. आणि जो वाल्या होता ना, त्यालाही खरा मार्ग सांगितला. तो वाल्मिक ऋषी झाला. तर हा अहिंसक म्हणून हा एक बुद्धांचा अनुयायी झाला. बोधिधर्म त्याने स्वीकारला आणि बुद्धाचा प्रचार करण्यासाठी बाहेर पडला. मला हे परिवर्तन कशाच्या माध्यमातून? तर एकमेव त्याचा ओघ माझ्या दिशेने आला आणि मी पतित असलेला पावन झाला. बसवण्णांचा ज्यावेळेस शरण इतिहास काढतो ना आम्ही महाराज, त्यावेळेस
अनेक शरणांच्या कथा त्या ठिकाणी आम्हाला भेटतात की जे मार्ग सोडून चालले होते पण बसवांनी त्यांना प्रवाहामध्ये आणलं. त्यामध्ये शरण उर्लिंग पेद्दी असेल, शरण मारय्या असेल, शरण गुंडय्या असेल, शरण केंभवांना असेल, अशा अनंत शरणांना, अनंत व्यक्तींना बसवांनी एकत्रित केलं. कशाच्या माध्यमातून? त्या ओघाच्या माध्यमातून, ओघाच्या माध्यमातून. आणि तिथं प्रतिक्रांती केली महाराज. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, एवढं सामर्थ्य त्यांच्या त्या ओघामध्ये, ओघामध्ये. म्हणून ते ज्या वेळेस जीवनामध्ये येतं ना त्यावेळेस आनंदाला सीमा राहत नाही. म्हणून सर्वांनी एक वेळा संकीर्तन करा. परिपूर्ण परिवर्तन झालं. आणि ते परिवर्तन कशात परिवर्तन झालं? तिसऱ्या चरणात.
प्रभू आपल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणाच्या माध्यमातून जनसामाला उपदेश करताना सांगतात, आनंदले माझे मन चित्त झाले समाधान. ज्यावेळेस तो संताच्या कृपेचा ओघ माझ्याकडे जाणीवीच्या माध्यमातून आला, मी पतित होतो, पावन झालो. आणि ज्या वेळेस पावन झालो त्यावेळेस माझ्यात काय आलं महाराज? आनंद आला महाराज, आनंद आला. आनंदले माझे मन. मग आता आनंद आल्यावर काही शिल्लक प्राप्त करायची इच्छा राहते का? कारण की तो आपल्या निज स्वरूपाला प्राप्त करत असतो महाराज. तो आपल्या जाणीवेला प्राप्त करतो, तो आपल्या निज आनंदाला प्राप्त करतो. आणि ते आनंद म्हणजे सतचित आणि आनंद, ज्याला सच्चिदानंद स्वरूप म्हणतात, ज्याला अहम ब्रह्म म्हणतात, ज्याला तत्वमसी म्हणतात, ज्याला प्रज्ञानंद ब्रह्म म्हणतात, ज्याला खलविदानंद ब्रह्म म्हणतात, ज्याला केवळ आनंदच म्हणतात, ते आनंदाची प्रचिती मला आली. कशाच्या माध्यमातून? तर त्या जाणीवेची ओघ ज्यावेळेस माझ्याकडे प्रवाहित झाला, तो ज्ञानाचा ओघ ज्यावेळेस माझ्याकडे प्रवाहित झाला, त्यावेळेस माझ्यामध्ये ही अवस्था प्राप्त झाली महाराज. आणि ती अवस्था ज्यावेळेस प्राप्त झाली, मग काही शिल्लक राहिली. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्त सर्वत्र सर्व इंद्रियाणाम न च संगतम नैव मुक्तेर्न मेय चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. हेच संतांनी उपदेश दिलेला आहे, हाच संतांनी सांगितलेला मार्ग आहे. याच्यातूनच आपल्या वीरशैव तत्वांची 19 तत्व बाहेर पडतात. 8 अष्टावर्ण, पंच पंचाचार आणि 6 षटस्थळ. या 19 तत्वातून कोणती अवस्था प्राप्त होते तर ती ऐक्य अवस्था आहे. आणि ज्यावेळेस ऐक्य प्राप्त होते त्यावेळेस महाराज तेच आनंद आहे. बाकीचा आनंद आहे का नाही मला माहिती नाही, पण ज्यावेळेस ऐक्य जीव पावतो त्यावेळेस मात्र बाकी काहीही जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. आणि ही अवस्था कुणाची झाली? अभंगाच्या शेवटच्या चरणात. जीवना लागे ऐसे झाले, जीवना लागे ऐसे झाले,
माऊली शेवटच्या चरणाच्या माध्यमातून त्याच्या जीवनामध्ये आलेला तो ओघ या ठिकाणी प्रस्तुत करतात की माझ्या या पतित अशा जीवनाला पावन जर कोणी केलं असेल तर ते संत आहेत महाराज. माझ्या अपवित्र कायेला जर निर्मळ जर कोणी केलं असेल तर ते संत आहेत महाराज. माझ्या जीवभावाला शिवभावामध्ये परिवर्तन करणारे कोण आहेत तर ते संत आहेत महाराज. संत म्हणजे नेमकं कोण तर तुम्हाला सांगून जातो. संत म्हणजे संप्रदायाची संपत्ती, संत म्हणजे धर्माची संपत्ती, संत म्हणजे राष्ट्राची संपत्ती, संत म्हणजे देशाची संपत्ती, संत म्हणजे मानवतेची संपत्ती, संत म्हणजे विश्वाची संपत्ती. संत हे अखिल विश्वाचे मालक आहेत आणि या विश्वाची संपत्ती म्हणजे संत आहेत महाराज. का? कारण की संतांनी जेवढा उदार अंतःकरणाने या जगावरती उपकार केलाय ना तो उपकार कोणीही केला नाही महाराज. जगाच्या कल्याणा तुमचे अवतार दया निरंतर तुम्हापास. जगाच्या कल्याणासाठी आलेले ते संत असतात म्हणून त्या संतांची कीर्ती अमर असते महाराज. तशा संतांच्या संगतीमध्ये तुमचं आमचं जीवन आतापर्यंत गेलं महाराज. आज माऊली देहाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यातून जरी निघून गेली असेल ना तर माऊलीनं केलेलं कार्य हे आपल्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा आहे, सगळ्यात मोठी स्फूर्ती आहे, सगळ्यात मोठी ताकद आहे, सगळ्यात मोठा आपला स्वाभिमान आहे. हा दागिना आहे, हा अलंकार आहे, हा आपल्या जीवनातील अनमोल असा ठेवा आहे. आणि हा ठेवा जर आम्हाला जर आता निरंतर जर तेवत ठेवायचा असेल, प्रज्वलित ठेवायचा असेल, प्रकाशित ठेवायचा असेल, प्रवाहित ठेवायचा असेल, तथा प्रवाहाच्या माध्यमातून प्रचलित ठेवायचा असेल ना, विकासशील जर याला बनवायचं असेल तर माऊलीचं राहिलेलं कार्य आपणा सगळ्यांना आज उचलायचं आहे, सगळ्यांना उचलायचं आहे महाराज. महाराष्ट्राने संबंध मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा शिवसंस्कृतीचा वसा भजनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचवलेला आहे. पण एक खंत आहे की मराठवाडा जर सोडला तर आणखीन पश्चिम महाराष्ट्र जशा पद्धतीनं प्रज्वलित व्हायला पाहिजे होता, विकसशील व्हायला पाहिजे होता, तसा आणखीन झालेला नाहीये. म्हणून आमच्या बंधुश्रीच्या माध्यमातून, आमच्या मराठी हॉटस्पॉटच्या माध्यमातून मी एक विनंती करतो. पश्चिम महाराष्ट्रातील तमाम माझे शिवभक्त, विदर्भातील तमाम माझे शिवभक्त, मध्य महाराष्ट्रातील तमाम माझे शिवभक्त, खानदेशातील प्रत्येक माझा शिवभक्त, त्या प्रत्येक शिवभक्तांना माझी विनंती आहे, तथा या संप्रदायाची एक विनवणी आहे की शिवसंस्कृती, शिवभजन परंपरा वाढली पाहिजे. मन्मथ माऊलीला दिलेला तो वसा निरंतर आपणाला पुढे चालवायचा आहे. म्हणून प्रत्येक शिवाचार्यांनी, प्रत्येक शिवभक्तांनी या परंपरेकडे लक्ष देणं अत्यंतिक गरजेचं आहे. केवळ आपल्या मठापुरतं मर्यादित आपण राहू नये, आपल्या शिष्यांपर्यंत आपण मर्यादित राहू नये. कारण की आपणही संत आहात, आपणही गुरु आहात, आपणही या धर्माचे धर्माधिपती आहात. म्हणून आपलं दायित्व आपण करत आहात, मी करत नाही अशातली गोष्ट म्हणत नाही, पण ज्या पद्धतीनं राष्ट्रसंतांनी हे कार्य प्रज्वलित केलं, प्रवाहित केलं, लोकाभिमुख केलं, त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील समस्त शिवाचार्यांनी हा वसा चालवावा अशी विनंती मी करतोय. सोलापूर पासून चालू झालेला आणि रायगडापर्यंत संपलेला कोकण पट्टा पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवाचार्य आहेत. मी याच्यावरती आणखीन एक वेळेस मागे बोललेला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सक्षम, सशक्त, परिपक्व असा लिंगायत समाज आहे. शिवसंस्कृतीचे पायक आहेत, मोठे मोठाले शिवमंदिर आहेत आणि अमाप संपत्तीचे शिवाचार्य आहेत. गडगंज संपत्ती आमच्या मठांना आहे. ती संप्रदायासाठी लावा, संप्रदायातील व्यक्तीसाठी लावा,
शिवसंस्कृतीचा विकास भजनाच्या माध्यमातून, कीर्तन परंपरेच्या माध्यमातून झाला पाहिजे. आणि लिंगायत संस्कृतीतील, या वीरशैव संस्कृतीतील इष्टलिंग प्रत्येक हृदयावरती आला पाहिजे. मी केवळ लिंगायत म्हणून किंवा मी केवळ वीरशैव म्हणून चालणार नाही, तर लिंग आयात इति लिंगायत, लिंगाला धारण करावं लागेल. आमची आता वेळ क्षमा असू दे, फक्त जाता जाता 2 मिनिटाचा हा एक प्रवाह आहे, मी तुमच्या समोर ठेवत होतो. प्रत्येकाने ते कार्य हातामध्ये धरलं पाहिजे महाराज. विदर्भ असेल, विदर्भातील प्रत्येक जिल्हा, बार्शीपासून जर पुढचा जर प्रवाह आम्ही पाहिला ना मध्य महाराष्ट्राचा, तर पुढे बक्कळ शिवभक्त आहेत, भरपूर मोठमोठाले शिवमंदिर आहेत, पण तिथं शिवभजन होत नाही. हे दुःख आहे का? तर याला व्यवस्था जबाबदार आहे महाराज. म्हणून त्या व्यवस्थेला माझी विनंती आहे, प्रत्येक शिवभक्तांनाही माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी माझा हा शब्द त्यांच्या कानी जर पडला असेल तर त्यांनी अवश्य विचार करावा की आपल्या शिवमंदिरामध्ये अखंड शिवनाम सप्ताह झालाच पाहिजे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या शिवमंदिरामध्ये अखंड शिवनाम सप्ताह झाला पाहिजे, कारण की शिवाच्या दरबारात शिवाचंच भजन झालं पाहिजे हे प्रत्येक शिवभक्ताला कळावं, एवढीच विनंती करतो. आणि ही झालेली शिवा अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक शिवपरमात्मा त्रिकालवंदनीय माझी गुरुमाऊली, उपस्थित तुम्ही सर्व साधू संत थोर मंडळी तुम्हा चरणी समर्पित करतो. ज्यांनी ज्यांनी कीर्तन सेवेला साथ दिली, आदरणीय आमचे दोन्हीही मृदंगाचार्य पिनीकरी बाबा, हार्मोनियमचार्य बाबा, उपस्थित समस्त कीर्तनकार मंडळी, आता नावं काही घेणार नाही, उपस्थित समस्त सद्भक्त श्रोते मंडळी व बाहेर गावून आलेले सर्व माझे आत्मीय सर्व भजनी मंडळी, तुम्हा सर्वांना पुनश्च एक वेळा त्रिवार नमन करतो. झालेली सेवा राष्ट्रसंतांच्या चरणी समर्पित करून पूर्णविराम. पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह. परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, श्री क्षेत्र भक्तिस्थळ, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव, परमरहस्य पारायण सोहळा. प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट. पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा.